हॅलो फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे गणपती बाप्पाला आवडणारे प्रिय मोदक. तर चला सुरुवात करू. आपण आज घेतलेलं साहित्य आहे मोदकासाठी अर्धा किलो तांदळाचं बासमती सुगंधी पीठ, अर्धा किलो गूळ, बाऊल भरून जो अर्धा किलो तेवढा नारळाचं कीस. आता आपल्याला लागणार आहे काजूची पूड केलेली आहे, बाजूला आहे खसखस 1 चमचा, आणि आपण वेलची कुटून घेतलेली आहे साखरेमध्ये. जवळजवळ 8-12 पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत. आणि आपल्याला लागणार आहे तूप, जे आपण आपल्या जसं लागेल त्याप्रमाणे आपण घेणार आहोत. तर समोरचं साहित्य आपण आता बघितलेलं आहे. आता आपण सारण करून घेऊया मोदकाचं. सर्वप्रथम 2 चमचे तूप टाकायचे. तूप टाकलेलं आहे आपण. तुपामध्ये आता सगळे आपण पहिलं नारळाचं कीस घालून घेऊया. नारळाचं कीस नाही घालत पहिला. आता आपण ह्यात गूळ टाकूया. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. गूळ चांगला वितळून घ्यायचा असतो. तर ही प्रोसेस आता चालू आहे. गूळ आता विरघळायला आलाय, पण अजून थोडंसं विरघळायचं राहिलंय, मग ती प्रोसेस चालूच ठेवायची. गूळ आणि खोबरं आता सांग. छान पैकी मिक्स झालेलं आहे. गूळ आणि खोबरं आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकायचे आहेत सगळे बाकीचे पदार्थ जिन्नस. आता आपण टाकत आहे वेलची, त्यानंतर काजूची पूड टाकत आहे आपण, आणि खसखस 1 चमचा खसखस आपण घेतलेली ते टाकत आहे. आणि आता ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लो फ्लेमवरती गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे. ते पूर्ण एकजीव होईपर्यंत व्यवस्थित केल्यानंतर सतत ढवळत राहायचं, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही आणि आपले सारण अगदी छान तयार होईल. हे सध्या शिजतंय. अशा प्रकारे आपलं सारण रेडी आहे. आपलं मोदकाचं सारण आता तयार झालेलं आहे. आता आपण पीठ कसं भिजवायचं मोदकाचं सारणाचं ते आता आपण पाहायचं आहे. मोदकाच्या सारणाचं एक विशेष गुण म्हणजे याने सर्वांची बुद्धी तल्लख होते. गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण हे गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे. म्हणून आपण आपल्या मुलांना देखील गुळाचं सारण, जर मोदक नाही जमत असतील तर हे गूळ आणि खोबऱ्याचं सारण नेहमी खाऊ घाला, जेणेकरून त्यांची बुद्धी तल्लख होईल. हा बाऊल भरून आपण आता मोदकाचं पीठ घ्यायचं आहे, जे अर्धा किलो आहे. बाऊल भरून आपण मोदकाचं पीठ घेतलं आहे तेवढंच बाऊल भरून आपण पाणी घ्यायचं आहे. ही मोठी टीप आहे, कारण जेवढं पीठ असतं, जेवढा वाटी पीठ घेतो, 1 वाटी घेतलं तर 1 वाटी पाणी, 2 वाटी घेतलं तर 2 वाटी पाणी. ज्या भांड्याच्या मापाने आपण पीठ घेणार त्याच मापाने आपण पाणी घ्यायचं आहे. आणि ते आता आपण प्रथम उकळत ठेवूया. पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा तूप घालायचं आहे. जर आपल्याला कळीदार ज्यांचे टोकावरती असे मोदक हवे असतील तर त्यासाठी आपण तेल घालणं आवश्यक आहे.
जेणेकरून त्या मोदकांचे जे टोक असतं आपण ज्या हे करतो मोदक वळतो त्या तिथे सुबक येतात आणि तुपाने मोदक हे बसके होतात. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही काय करायचं, तूप टाकायचं की तेल टाकायचं, दोन्हीपैकी काही टाकू शकता. त्याने त्या मोदकाचा आकार बदलतो. तुम्ही पाहू शकता आम्ही 1 चमचा तूप आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता सावकाशपणे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता आपण पीठ चांगलंच शिजवून घेतलेलं आहे. आता आपण त्याला झाकण ठेवून एक उकळी आणूया आणि नंतर आपण गॅस बंद करायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ तयार होईल मोदकासाठी. तुम्ही पाहू शकता पीठ चांगलं व्यवस्थित शिजलेलं आहे. ते आता आपण ताटात घेऊन थोडं करून मळून घ्यायचं आहे. थोडा पाण्याचा हात घ्यायचा, पाणी टाकायचं नाही. याला आपण व्यवस्थित प्रमाणात पीठ भिजवल्यामुळे आपल्याला वरून पाण्याची आवश्यकता लागणार नाही, परंतु हे मिश्रण गरम असल्यामुळे आपण थोडासा पाण्याचा हात लावून मिश्रण मळून घेऊया. तुम्ही पाहू शकता काही वरचं पाणी न घालता आपण आरामात हे पीठ मळू शकतो आहे, कारण प्रमाण व्यवस्थित असल्यामुळे. आता आपण मोदक तयार करण्यासाठी प्रथम मोदकाची वरची तांदळाच्या पिठाची पारी तयार करायची आहे. त्यासाठी आपण साधारण लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे तांदळाच्या पिठाचा. आणि आता आपण पारी करायला सुरुवात करूया. आणि बाकीचं पीठ आपण झाकून ठेवायचं, नाही तर ते सुकत जाईल आणि मोदक करताना आपल्याला कठीण होऊ शकतं. तरी आता आपण सुरुवात करूया. आपण मोदकाचं पारी बनवण्यासाठी तांदळाच्या पिठाचा लिंबा एवढा एक गोळा घेतला आहे. थोडंसं पाणी लावून व्यवस्थित पुन्हा मळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण पारी बनवत असतो तेव्हा व्यवस्थित मळून घेऊया पुन्हा. आता आपण पारी तयार करायला घ्यायची. आपलं अंगठ्याचं बोट मध्ये ठेवून आपण सुरुवात करायची पीठ वाढवत न्यायला, पारी वाढवत न्यायला. हे आपले पारंपरिक पद्धतीचे मोदक आपण करतो आहे. तुम्हाला व्हिडिओजवरती भरपूर ट्रिक्स मिळत असतील, पण हे आपले पारंपरिक पद्धतीचे पारी वळायची पद्धत आहे. अशा रीतीने आपली पारी तयार झालेली आहे. यात आपण आता सारण घालायचं आहे मोदकाचं. ज्या प्रमाणात आपण मोदकाचा जो गोळा घेतला त्याच्यात साधारण जास्त थोडंसं सारण घालायचं, जेणेकरून तो मोदक असा भरलेला वाटतो आणि खातानाही चांगला लागतो. आता आपण पाहू शकता आता आपण कळ्या पाडायला घ्यायचे. आपलं तर्जनीचं बोट मध्ये घालून दोन्ही बाजूने दाब देत सावकाशपणे आपण सुबकपणे त्याला आकार द्यायचा आहे कळीचा. मध्ये मध्ये वाटल्यास तुपाचा हात घेऊन आपण कळी पाडायला घ्यायची. म्हणजे पूर्ण खालपर्यंत आपण कळी पाडायची. जितक्या जवळजवळ घेता येईल तितक्या जवळजवळ घ्यायचे. आता आपण हलके हलके तो आकार घेत हलके हलके बंद करूया.
पाहू शकता तुम्ही आता एकत्र येत त्याला आकार येते चाललाय. एकत्र आणून हलके हलके करत तुम्ही पाहू शकता मोदकाला अगदी सुबक आकार आलेला आहे. सुंदर दिसतो आहे. आपण पाहू शकता मोदकाला अगदी सुबक आकार आलेला आहे. तर आपण आता अशाच प्रकारे सगळे मोदक वळून घेऊया. आणि आता मोदक पात्रात मी ठेवलेले आहेत त्यांना आता काय बोलायचं नाही. अजून एक सोपी पद्धत पारी वळण्याची आहे. एक प्लास्टिकचा पेपर घेतला आहे, त्यावरती आपण खाली प्लेट घेतली, त्याच्या प्लास्टिकच्या पेपरवरती तूप लावून घ्यायचं आहे. गोळा घ्यायचा आहे तांदळाच्या पिठाचा, थोडासा दाबायचा आहे आणि वरून एक दुसऱ्या प्लेट त्याच्यावरती पुन्हा प्लॅस्टिक ठेवायचं आहे आणि ह्या प्लेटने दाबून घ्यायचं, हवा तितका मोठा करून घ्यायचं आहे. अशा रीतीने आपली पारी तयार होईल. ही आपली झटपट पद्धत आहे, जेणेकरून तुमचे मोदक पटापट वळण्यास तुम्हाला मदत मिळेल. ज्या सोप्या पद्धतीने पारी बनवली आहे त्याची आता आपण करंजी बनवायची आहे. त्याला नेवऱ्या पण म्हणतात. तरी मी लाटी घेतलेली आहे, लाटलेली, आणि याच्यामध्ये सारण घालूया. करंजीचा आकार देण्यासाठी दुमडायची येते. चिकटवून घ्यायची आहे. आणि आता आपण थोडासा हात पाण्याचा किंवा तुपाचा हात घेऊन त्याला दुमड घालून घ्यायची. त्याला मुरड घालण्यानंतर ती मुरड घालून घेऊया आपण आता. ही आपली सुबक करंजी तयार झाली आहे. तर आता आपण मोदक उकडायला ठेवूया. थोडंसं पाणी शिंपडायचंय आणि बंद करून ठेवायचंय. त्या प्रकारे आपले मोदक तयार झाले आहेत. अशा रीतीने आपले गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणारे लाडके उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. तरी आपण आपल्याला रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.